हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आत्ता आपण सायन्स पार्ट 2 चे लेसन स्टार्ट करणार आहोत. सायन्स पार्ट 2 चे जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील ते स्टार्ट करणार आहोत. तर आज आपण पहिल्या लेसनपासून स्टार्ट करणार आहोत. जो आपला पहिला लेसन आहे तो आहे हेरिडिटी अँड एव्होल्युशन. हेरिडिटी आणि एव्होल्युशन आहे. तर त्यातला पहिला इम्पॉर्टंट प्रश्न आहे, व्हॉट इज हेरिडिटी. तर हेरिडिटीची तुम्हाला डेफिनेशन लिहायला येऊ शकते. नंतर दुसरा प्रश्न आहे, एक्सप्लेन द टर्म्स. तर ह्या टर्म्स आहेत तुमच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि अजून एक टर्म आहे म्युटेशन म्हणून. ती मी इथे ॲड नाही केली, राहिली माझ्याकडून करायची, तर ती लक्षात घ्या. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन या टर्म तुम्हाला एक्सप्लेन करायला कोणत्याही येऊ शकतात. ठीक आहे. ह्या कशाशी, DNA RNA शी संबंधित आहेत. नंतर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज एव्होल्युशन आणि थेरी ऑफ एव्होल्युशन. एव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती म्हणजे काय आणि त्याची थेरी काय होती ते येऊ शकतं. नंतर फोर्थ आहे एव्हिडन्स ऑफ एव्होल्युशन. तर हे काहीतरी 6 पॉईंटमध्ये एव्हिडन्स आहेत तुम्हाला, तर ते येऊ शकतात. त्यातला एखादा कुठलाही सेपरेट पण येऊ शकतो, तर किंवा 2-3 लिहायला येऊ शकतात कोणतेही एव्हिडन्स, किंवा सेपरेटली एखादा क्वेश्चन येऊ शकतो एव्हिडन्सचा लिहिण्यासाठी. नंतर 5वा क्वेश्चन आहे लॅमार्किझम. लॅमार्किझम ही एक थेरी आहे, ती तुम्हाला येऊ शकते लिहायला. नंतर 6 क्वेश्चन आहे ह्युमन एव्होल्युशन. माणसाचं जे एव्होल्युशन आहे, माणसामध्ये कशी उत्क्रांती होत गेली त्या बाबतीत तो एक क्वेश्चन आहे. तर नेक्स्ट तुम्हाला हे बघा, ते ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन वगैरे त्या टर्म सांगितल्या, त्या बाबतीत ही डायग्राम आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला समजेल की कोणतं मी सांगत होते ते. नंतर ही जी टर्म आहे ती लॅमार्किझम विषयीची आहे, तर ती आहे. नेक्स्ट आहे, ही जी डायग्राम आहे ते एव्हिडन्स ऑफ एव्होल्युशन. हे वेगवेगळ्या प्रकारचे एव्हिडन्स जे फक्त मी चित्रांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत, कोणते कोणते एव्हिडन्स होते, पुरावे कोणते कोणते होते. तर तुम्हाला ते पॉईंट वाईज आहेत, प्राण्यांचे वेगळे, माणसांचे वेगळे, शिवाय वनस्पतींचे वेगळे, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत. तर ते पॉईंट्स आहेत, हे फक्त आकृतीच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहेत. नेक्स्ट आहे हे एव्होल्युशन ऑफ ह्युमन एव्होल्युशन. तर माणूस आधी कसा काय होत गेला हे तुम्हाला आहे सगळं टेक्स्टबुकमध्ये, राईट. तर अशा सगळ्या तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. आणि तुम्हाला मी परत एकदा सांगते की ह्या सगळ्या क्वेश्चनबद्दल तुम्हाला काहीही क्वेरीज असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्या सगळ्या तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते एक्सप्लेन करून सांगेन. विथ डायग्राम मी खूप छान प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करू शकते, की जे तुम्हाला पाठ करायला पण इझी जाऊ शकतात, किंवा कोणते क्वेश्चन असेल बोर्डाच्या बाबतीत जे तुम्हाला पाठ करण्यासाठी पण अवघड जात असतील, तर ते मी तुम्हाला एक डायग्रामच्या मदतीने खूप सोपे करून पण सांगू शकते. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.